या दिशेला 2 किलोमीटरवर मी एका डॉर्मेंटरीला थांबलेला आहो आणि हे असं कृषी विद्यापीठ आहे की इथं रासायनिक खत किंवा कीटकनाशक हे शिकवतही नाहीत आणि वापरणारही नाहीत. तर गोपाल लक्षात दे घे, भारताची जमीन पुनर्जीवित करायची आहे म्हणून ही जगातलं पहिलं विद्यापीठ आहे की नॅचरल फार्मिंग, सुभाष पाळेकर शेती पद्धती. तर देवी असतं की नाही. तर आज आता कुलगुरू भेटल्यामुळे सर्वच भेटल्याचा आनंद वाटला. त्यांच्यासोबत पुढे मी एकत्र काम करेन. आणि ही जी टेकडी आहे, आता इथून ते मंदिर दिसत नाही, बस स्टँडवरून दिसायचं, तर इथं पावागड नावाची देवी आहे. तर मला एकजण बोलला की काहीतरी 20 रुपयाच्या टेकडीपर्यंत रिक्षा आहेत, तिथून बस किंवा रोपवे आहे 40-50 रुपयात. तर देवीची कीर्ती महान असतं. चामुंडेश्वर देवी म्हैसूरला मी गेलो होतो आणि राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती झाले. तर आचार्य देवव्रत हे राष्ट्रपती व्हावे म्हणून आता सिव्हिल सर्जनच्या आणि डॉक्टरांचे मी रिपोर्ट घेईल आणि माझी तब्येत जर त्या लायक असली तर नक्कीच मी वैष्णोदेवीला 16 जानेवारीला जाणार. -20चे वगैरे कपडे मी मिळवलेले आहेत आणि आता देवी मला बोलावतं. तर ही श्रद्धा आणि निष्ठा ठेवून अनायासे अर्धा दिवस माझ्याकडे मोकळा आहे. तर मी देवी दर्शनाला जातो आणि ही गोष्टच नक्की आपल्या मराठी लोकांना प्रेरणादायी वाटावी म्हणून मी मराठीमध्येची कॉमेंट्री करत आहो. तर चला आपण मनाचा संकल्प करू आणि रासायनिक खतापासून कशी मुक्तता होईल प्रत्येकजण सुरुवात करेल. त्याला 6 महिन्याचा अभ्यास पाहिजे. फक्त मन हारू नका देऊ. बुलावा आया है, माता ने बुलाया है. पावागड हलोल जिल्ह्यातली ही देवी सप्तशृंगीप्रमाणेच आहे. हा सईच्या भोवती ह्या टेकड्या आहेत आणि हे खाली हलोल नावाचं शहर, आता कुठे आहे ते मलाही लक्ष दिसत नाही. आणि बरेच म्हणजे इथं आपण पाहिलं तर जीप गाड्यांची संख्या बरीच आहे. आणि इथं म्हणे आता 150 रुपयामध्ये रोपवे पण आहे आणि म्हटलं काहीतरी 3-4 किलोमीटर असेल. तर बघूया कसं जाणं होतं. परंतु कुठेतरी बोलावणं असल्याशिवाय पावलं जात नाहीत. आणि कदाचित वैष्णोदेवीनं या ठिकाणी अवतार घेतला असावा माझ्यासाठी आणि त्याचा एक नमुना म्हणजे उपकुलगुरू भेटलेच. तर आता मी या पावागड देवीकडे जात आहे. रोपवे जरी आलं तरी पुढे ह्या 300 पायऱ्या आहेत, त्या चढावंच लागतात. परंतु मागं पुढे ती लिफ्ट होणार असं दिसतं, तेव्हा भाविक अतिशय सहज येऊ शकतील असं वाटतं. 2200 पैकी 2000 पायऱ्या चढल्यावर हे मला वाटतं 700 वर्षापूर्वीचं मंदिर असावं. पुढे ते रोपवेचं पॉईंट आहे आणि 200 पायऱ्यावर आता मंदिर आहे, ते आम्ही चढत आहोत. टॉप हिलला असे मोठे मोठे हे मैदानं आहेत, त्यामुळे चढण थोडी सोपी जातं. सप्तशृंगी देवीप्रमाणेच हे आंघोळीचं त्यावेळेसचं तळं आणि वर ही देवीची रचना. आणि ही कलकत्त्याची कालिमा आहे, म्हणजे ती नवऱ्याला शंकरजीला पायाखाली घेऊन तिचं डोकं जेव्हा बेभान होतं तेव्हा त्यांचा ती वध करते, अशी ती आख्यायिका आहे. आता या ठिकाणी ढगाची जी वाफ आहे ती जणू काही एक सागर झाल्यासारखं वाटतं आणि ही चमक जे असं वाटतं समुद्रच आहे. प्रत्यक्षात हे वाफेमुळे असं दिसत आहे आणि खालचा हा भाग दिसत आहे जमिनीचा. असं वाटतं खरं जे जुनं मंदिर आहे ते हे समोर दिसतात, हे तुटलेले आणि त्या खांबांचं स्ट्रक्चर, आणि हे वर नवीन रचना केलेली दिसतं. लावून वाचा. 19 आणि 20 डिसेंबरला ह्या देवीच्या डोंगराला परिक्रमा आहे, 44 किलोमीटर अंतर आणि फ्री. आणि रात्रभर ती मुक्कामाची सोय पण केलेली आहे. आणि हे भाविकांचे नंबर पहा. टेकडीवर हे मोठे मोठे असे रस्ते मनाला आल्हादकारक वाटतात. निवड पायऱ्याच नाही तर असे रस्तेसुद्धा आहेत. 300 पायऱ्यांच्यातही उरलेली चढण दिसतं आणि हे खाली
असं मैदानसारखं मैदान. इकडे हा लंगर दिसतो. 1900 पायऱ्यांपर्यंत आलो. हे वर 300 पायऱ्या चढायच्या आहेत. हे खालचा व्ह्यू. 2100 पायऱ्यांपर्यंत आलो आणि हे टॉपचं देवीचं मंदिर आणि हे समोर पण एक मंदिर दिसतं. पाहूया काय आहे ते. आणि हा परिसर. गेटमधून आलो आणि हे इथं वर असं मंदिर दिसतं. ह्या पायऱ्या दिसतात. म्हणजे या एवढ्या पायऱ्या अजून चढायच्या आहेत. नरेंद्र मोदी साहब आचार्य देवव्रत जी 27 जुलाई 27 को राष्ट्रपति बने. यह मन्नत मांगने के लिए मैं वैष्णव देवी 18 जनवरी को जा रहा हूँ. सिविल सर्जन से फिटनेस प्राप्त करने के बाद मैं ये दौरा करूँगा. और ये मेक इंडिया बलशाली भारत, तो हमारी तप सेवा सुमिरन विद्या यही है जो हमें बलशाली बना सकती है, बिना दवा की, बिना औषध की. तो इसीलिए मैं यहाँ पावागढ़ में मन्नत मांगने आया हूँ. एक मैं अच्छा देख रहा हूँ कि सभी लोग वीडियो कैमरे से अपनी तस्वीर माता जी की ले रहे हैं और लेना ही चाहिए. जो स्मृतियाँ घर में जाती है और इसलिए मैं ये क्लोजअप करके हो सके उतना क्लोजअप लेने की कोशिश कर रहा हूँ. वो ब्राह्मण जी देखो गया और ये दर्शन सब लोगों को घर में संभव हो रहा है. पावागढ़ की कालिका माता देवी, पावागढ़ की कालिका माता देवी टॉप फ्लोर से यह व्यू है. कर माता जी. या ठिकाणावरून मी प्रसाद घेतला. ते साडी काउंटर, ते प्रसाद काउंटर, ही मंदिराची साईडची बाजू. आणि आता इथे टॉपला हे लोक बसलेले आहेत. मी पण थोडा 5 मिनटं बसतो. आणि जर रोपवे मिळाला तर थोडा आराम होईल. बघूया प्रारब्ध नशिबात काय लिहिलेलं आहे. अशा प्रकारे मी 100 रुपयाचे 2 प्रसाद घेतले. आणि हा परिसर इथं देवीच्या उपयोगात आणलेल्या साड्या, कपडे वगैरे देतात. आता माझा परतीचा प्रवास सुरू झाला आणि हे पुन्हा सप्तशृंगीसारखंच तळं वगैरे दिसतं, तसाच परिसर. आणि ही कालिका माता आहे. या ठिकाणावरून मी प्रसाद घेतला. ते साडी काउंटर, ते प्रसाद काउंटर, ही मंदिराची साईडची बाजू. आणि आता इथे टॉपला हे लोक बसलेले आहेत. मी पण थोडा 5 मिनटं बसतो. आणि जर रोपवे मिळाला तर थोडा आराम होईल. बघूया प्रारब्ध नशिबात काय लिहिलेलं आहे. आता रोपवे नाही तर उडण खटोला. आपल्याकडचा खाटला हा शब्द आहे, त्याहून उडण खटोला शब्द आला. आणि मी 150 रुपयात दोन्हीकडून येऊ जाऊ शकलो असतो, पण आता 120 रुपयात परत जात आहो उडण खटोल्याने. उडण खटोला याकडे जात आहो. रोपवेचं हे स्ट्रक्चर, हे ऑफिस. इथं मी आता चेकिंग करून आलो. अशा रीतीनं उडण खटोल्यामध्ये 6 लोक बसत आहेत. दरवाजा बंद होत आहे. त्याने हे ब्लॅक मिरर असल्यामुळे बाहेर काही फारसं दिसेल अशी आशा नाही, पण पाहूया काय काय दिसतं. बिहार से? नो, फ्रॉम महाराष्ट्र, मुंबई. महाराष्ट्र, मुंबई. तर अशा रीतीनं हे दृश्य दिसत आहेत. आय एम स्पीकिंग इन मराठी, बट आई कैन स्पीक हिंदी ऑल्सो एंड इंग्लिश. मैं भी मुंबई में रह रहा हूँ, इसलिए मुझे तो पता है. मैं थोड़ा लगा शुरू में माँ बिहार वाली बोल रहे थे. तर मला 2200 पायऱ्या चढायला जवळपास 4 तास लागले.
पण आता 6-7 मिनिटात ही खाली पोहोचणार आहे आणि ही स्पीड कंट्रोल करू करू जात आहे. विमानासारखं दृश्य वाटतं. हाँ ध्वनि चट होगा सीढ़ी पर सारी पूरा रास्ते दुकान है दृश्य दिखता है, शायद बहुत सारे ये दिख रहे होंगे. उसमें से बना होगा का नहीं ऊपर है, नहीं साले का शॉक लग रहा है, मर जाएगा. नहीं नहीं कोई शौक नहीं लगेगा ऊपर थोड़ी करंट थोड़ी है इसमें लेकिन वो क्या होता, मोबाईल गिर गया कुछ होगा तो लेने के देने हो जाएंगे. वीडियो साफ क्लियरिटी ओके आएगी ना. जशी उडण खटोल्याजवळ छान हे देवीचं चित्र काढलेलं आहे की देवी आपली इच्छा पूर्ण करो. हे उडण खटोले जात आहेत त्यांना दिसत आहेत. उडण खटोल्याचं यंत्र असं गरगर फिरून ते तार फिरवतो असं दिसत आहे. दृश्य दिखता है, शायद बहुत सारे ये दिख रहे होंगे. उसमें से बना होगा का नहीं ऊपर है, नहीं साले का शॉक लग रहा है, मर जाएगा. नहीं नहीं कोई शौक नहीं लगेगा ऊपर थोड़ी करंट थोड़ी है इसमें लेकिन वो क्या होता, मोबाईल गिर गया कुछ होगा तो लेने के देने हो जाएंगे. वीडियो साफ क्लियरिटी ओके आएगी ना. जैसी